हॅलो गाईज, आम्ही आलो आहे आमच्या नवीन घरात आणि माझ्या बरोबर आहे शुभंकर डोबे. हेलो. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? शुभंकर डोबे जर आता आम्ही आलेलो आहे आमच्या बेडरूम मध्ये आमच्या एसी लावलेला आहे. एक कसं राहते ना, दोन दोन नाही घ्यायचे गोल्या, दोन दोन आवाज कमी होतो जरा. तर आता आम्ही आलेलो आहे आमच्या नवीन घरात जिथे एसी बसवलेला आहे. हे बघा एसी. तर शुभंकर डोबे एसी घेताना 2 रजाया घेतो. तिकडं पण रज आहे, इकडं पण रज आहे. इकडे रजाई आहे गाईज, इकडे पण रजाई आहे, इकडे पण रजाई आहे. आमची आजी बाई झोपली आहे. झोपलेले आहेत. तुम्हाला दिसत असेल तर इथं आमची आजी झोपली आहे. हे बघा ब्लॉगरचे 2 रज. तर आम्ही आता जरा श्रीमंतीचं पेली होते. आम्हाला श्रीमंतीची झोप लागते कारण आम्ही एसी मध्ये झोपतो. तुम्ही किती दिवस झाले एसी मध्ये झोपताय? आम्ही लगभग झाले 1 महिना झाला आम्ही एसी मध्ये झोपतो. आणि आता वहिनी आमच्या आजीबाईला तर एवढं गार असतंय ना. आणि या ठिकाणी बघा गाईज, कोणीतरी एंट्री मारलेली आहे. आमच्या मामाची पोरगी सासवडकर जी आता 9वीला गेलेली आहे. ती कॅमेरा पासून लपत आहे, पाणी पित आहे. ती पाणी आवाज जाओ पाणी पिओ असं आमचा लोगो आहे, असं आमचं ब्रीद वाक्य आहे. आवाज जाओ निस्ता पाणी पिओ. ये देखो, हंसना देखो इनका, बहुत खतरनाक हसते ही ये सासवड के लोग. तर माझं ब्लॉग काढण्याचं मोटिवेशन म्हणजे श्रीमय प्रमोद टोबे आणि शुभंकर टोबे या दोघांचा एक मी लहानपणीचा ब्लॉग बनवला होता. त्या ब्लॉग मुळे मी ब्लॉग बनवायला चालू केलेला आहे. तर श्रीमय टोबे, तुम्ही इंट्रोडक्शन देता ब्लॉग मध्ये, तुम्हाला कसं वाटतंय एसी मध्ये झोपून? तर ते बघा, असे लांब लांब पळतात ते. स्वतः त्यांचा एक युट्यूबला ब्लॉग पण पडलेला आहे त्यांच्या गावाच्या डोंगराचा. तर ते आमच्याबरोबर कोलॅबरेशन करत नाही. ते म्हणतात तुम्ही आम्हाला 1 डझन आंबे द्या तरच आम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये कोलॅबरेशन करेल. म्हणणं आलेलं आहे. तर या ठिकाणी आता झोपायचा हा ब्लॉग आम्ही झोपणार आहे. तर असंच तुम्ही पण मस्त एसी बीसी लावून, फॅन लावून, कूलर लावून, काही पण लावा आणि झोपा, मस्त मजा करा. गाठ झोपवा. आणि आता उद्या चाललो आहे आम्ही शुभंकर डोबे यांना क्रिकेटची बॅटर बघूया. शुभंकर डोबेचं बजेट 3,000 आहे, त्याला बॅट घ्यायची क्रिकेटची. आज आम्ही क्रिकेटच्या 3 मॅचेस खेळलो, त्यातली एकच जिंकलो, 2 मॅच हारलोय. हा ना. रिझल्ट खूप चांगला लागलेला आहे शुभंकर डोबे यांचा. आणि यांचं हारणं, आमचं हारणं त्याच्यामुळे याचं 1 ओव्हर डॉट. कारण आम्ही बॅटिंग खूप दिवसांनी केल्यानंतर आम्ही मॅच हारलेलो आहे. काय नाही, तर या ठिकाणी असंच आम्ही आमचे माईक डिस्टन्स हा ब्लॉग बनवत आहे शुभंकर गोले डोबे यांच्यासाठी. आणि भंडारे मॅडम आलेले आहे त्या ठिकाणी. भंडारे मॅडम आले बघा कसे आता ते एकदम. आता ते उद्या जनगणनेच्या ट्रेनिंगला चाललेले आहेत. मस्त आता सगळ्यात त्यांना जवळजवळ 200 घर दिलेत गाईज. 200 घर म्हणजे तुम्हाला कळतं का? 200 घरांत जाऊन त्यांना 34 प्रश्न विचारायचे, बरोबर ना? 34 त्यांना जनगणना करायची आहे गाईज. जनगणना, घरांची जनगणना आहे आणि पुढच्या वर्षी जनगणना होणार आहे, ती आहे लोकांची. तर आता जनगणनेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे तुम्ही आम्हाला सांगा कमेंट मध्ये. जनगणनाला काय म्हणतात? आणि आमच्या सरांनी सांगितले कधीही शिक्षक होऊ नका, शिक्षकामागे लय ताण असतं ते आपल्याला. तर हे बघा भंडारे मॅडमला खूप गरमी लागते. भंडारे मॅडम एकदम कूलर लावून झोपतात, पण ओ यस झोपले आहे. आता भंडारे मॅडम पण झोपत आहे, झोपायची तयारी झालेली आहे गाईज. हे आहे आमचं मास्टर बेडरूम, नवीन घर कृष्णदाराचं, जो ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल. आणि आमचा छोटा भाऊ जरा डब्याला गेलेला आहे. तो डब्याला गेलेला आहे, तो डब्यावरून येईलच, तोपर्यंत मी ब्लॉग बनवून घेत आहे. आम्ही त्याला एक नाव पाडलंय, तो हा सांगेल. नाही डब्यावाला अभि. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. तर अभिने आज आईला धोका दिलेला आहे, गोलीगत धोका दिलेला आहे. तो म्हणला, आईने स्वयंपाक करून ठेवला नाही, म्हणला मी जेवायला येणार नाही, मी बाहेर चाललोय. तर त्याच्या वाटेचा रस राहिलाय, वरम भात राहिले, मेथीची भाजी राहिली. पण आई जरी तापली तरी आई आपली. आई तापली तरी आपली. आई तापली होती, पण तो म्हणला की मी आल्यावर खातो, पण आल्यावर काही खाल्लं नाही तिने. तो म्हणला की माझं लय पोट भरलं, आता मी खाणार नाही. आणि विषय काय झाला की आईनी ना त्याला फोन केला की अरे मी जेवण बनवलंय, तू आधी सांगायचं ना. तर त्यांनी आईने जरा इमोशनल ब्लॅकमेल केलं. तो मला आई तू बनवून ठेव, मी आलो खातो. आईने हा डायलॉग जेव्हा मला मारला, जेवताना आईने आम्हाला 2-2 वाट्याचा रस दिला.
एक वाट्याचा आम्हाला राहून गेलता. तर मी आईला तेव्हा म्हणलं, अरे तो तुला म्हणलाय की तो खाणार आहे, पण तो आल्यावर खाणार नाहीच. तर श्रीमय या ठिकाणी तेव्हा खूप दुःखी होती, कारण तिला एक वाटी रस कमी भेटला, म्हणजे एक पळी रस कमी भेटला. शुभ तर खूपच दुःखी होता. अरे भाई तुम लोग का नाम लिस्ट में नहीं है. शुभ तर भांडणच करणार होता. शुभचं वाक्य पण आलं होतं की डायलॉग आला होता, जे नाही जेवायला त्यांची चिंता करू नये, त्यांना रस देऊ नये. पण आईचं प्रेम आईच्या प्रेमामुळे आईने ठेवला, पण भाऊनी आल्यावर डायरेक्ट म्हणला मी जेवणार नाहीये. भाऊ म्हणला रस. तर अशा प्रकारे तुम्ही घरी रस प्यारला. भाऊनी आईच्या इच्छेवर रस फेरलेला आहे. श्रीमय यांचं आता आईनी मगाशीच मी बसलो होतो मोबाईलची ब्लॉग एडिटिंग करत. आई माझी रील बघत होती. आईनी माझी रील बघितली. आई काय म्हणली नाही चांगलं आहे की चांगलं वर्कआउट करतोय, काय म्हणली नाही, पण रील बघितली आईनी. आईच्या फीडला माझी रील आलेली, बस सक्सेसफुल झालेलो आहे मी ब्लॉगर म्हणून. लाईक पण आलेला आहे. लाईक पण आलेला आणि आहे. आपण जे भावाबद्दल बोलतोय तो भाऊ गपचूप ऐकतोय. खाओ माँ कसम. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. भाऊ आता बसलेला आहे, डब्याला बसलेला आहे. भाऊ मजा करतोय. भाऊ डब्याला बसलाय म्हणजे भाऊ डबा खातोय त्याचा. तर हेलो गाईज, हाय आमचा रात्रीचा ब्लॉग. एसी मध्ये झोपा गाईज. हे बघा एसी चालू आहे एकदम फुल स्पीडनी. आणि हे बघा. कारटलेले आहे. आता हे बघा रजाई की नाही घेतल्यात गाईज लोकांनी. हे बघा यांच्या अंगावर रजाई, यांच्या अंगावर गोदडी. आणि हे बघा आमचे आजीबाई. झोपलेत आजीबाई. हे बघा झोपलेत. कोणाला सांगतो ते. हे बघा झोपलेत बघा. असं झोपायचं असतं अंगावर रजाई घेऊन. आणि हा बघा आमचा एसी आहे. तर सायनिंग ऑफ. दिस इज द समर नाईट ब्लॉग विथ आवर फॅमिली. थँक यू फ्रॉम बिहाइंड एबी यूट्यूब चॅनल. सबस्क्राइब टू माय यूट्यूब चॅनल. थँक यू.